तर नमस्कार मंडळी, आज आपण जाणार आहोत कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यातील हुमच्या इथं असलेल्या श्री पद्मावती देवीच्या मंदिराकडे। तर हे जे मंदिर आहे हे जैन धर्मातील अतिशय महत्त्वाचं तीर्थक्षेत्र मानलं जाते। माता पद्मावती जे आहेत या भगवान पार्श्वनाथांच्या म्हणजे जे 23वे तीर्थंकर आहेत त्यांच्या देवी मानल्या जातात। तर हुमच्या येथील हे मंदिर खूप प्राचीन असून त्याला धार्मिक, आध्यात्मिक आणि वास्तुशास्त्रीय दृष्टिकोनातून लय मोठा इतिहास लाभलेला आहे। विशेषतः या मंदिराचा परिसर अतिशय सुंदर आणि शांत आहे। तर या व्हिडिओमध्ये आम्ही आमचा संपूर्ण प्रवास, मंदिराचं सौंदर्य आणि पद्मावतीच्या देवीचा दर्शनाचा अनुभव हा तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका। मग अशी गाडी स्टार्ट केली आणि म्हणले म्हणजे कसं आहे, रोजच्या जीवनातनं थोडं अध्यात्माकडे पावलं वळाली की पुढची दिशा आपोआप मिळते बघा। म्हणूनच आमची पावलं वळाली पद्मावतीच्या दिशेने। बोर व्हायला नको म्हणून जरा असा डान्स केला। दमून झाल्यावर म्हटलं जरा शांत गाणे लावून जाऊया। पुढे गेल्यावर सनरूफ बंद केलं, तोपर्यंत लागल्या बघा परत भोका। मग या मावशीकडे येऊन जरा कांदा भाजी खाल्ली आणि निघालो बघा पुढच्या प्रवासात। असं बेळगाव पास करून झालं की पुढं वरुडच्या पुढं हुबळीनंतर तडस फाटा म्हणून आहे। या तडस फाट्याला गायत्री तपोभूमी मंदिर आहे। इथे तुम्हाला रोज दुपारी महाप्रसाद खायला मिळतोय। तर तुम्ही जात जाता दुपारी पहिला येऊन इथं महाप्रसाद खायचा, म्हणजे तुमचं जेवणाचे पैसे पण वाचेल आणि तुम्हाला अनेक देवीचं मंदिराचं दर्शन पण होईल। हे मंदिर पण बघायला एक नंबर आहे बघा। त्याचं डिझाईन, कलर काम एक नंबर आहे। मंदिराच्या डाव्या बाजूला गेलं की आपापली ताटं घ्यायची आणि महाप्रसाद घेऊन खायला बसायचं। विजय मालकांना म्हणले प्रसाद कसा होता। पुढे आल्यावर आमची गाडी पंक्चर झाली, त्यातनं एक बारका मोळा काढला आणि मग सचिन मालकांना म्हणलं मालक तुमच्या कंपनीला मोळा काय। मालक म्हणलं आम्ही असलं बारकं बनवत नाही। मामाने असं एकदम ताकद लावून पंक्चर काढलं बघा। मग आलो एकदम सुसाटच पुढच्या गावाला। पुढं आम्ही आलो सागर शहरात। तिथं आल्यावर परत आम्हाला जरा भुका लागल्या, म्हणजे परत नाश्ता करायला लागते। इथं स्वाती व्हेज नावाचं एक व्हेज रेस्टॉरंट आहे। एक नंबर नाश्ता मिळतोय बघा इथे। या लागते तिथं स्वाती। काय कोण आहे स्वाती? हॉटेल आहे आपलं। हा, हॉटेलमध्ये गर्दी खूप होती तरी पण कुपन काढून घेतला नाश्ता। इथं आला का नाही हे बन खायला विसरू नका बघा, एक नंबर लागते। आणि आता साऊथ इंडियात आलोय म्हणजे डोसा, इडली, उडीद वडा खावंच लागते। शेवटी आलो बघा हुमच्या गावात। इथं समोर एक आम्हाला हत्ती दिसला, ह्याला बघून आमच्या नानीच्या माधुरीची आठवण आली बघा। मग आम्ही ज्याच्या आतुरतेनं वाट बघत होतो ते पद्मावतीचं मंदिर आलं बघा समोर। पुढे गेल्यावर जरा डाव्या साईडला लेफ्ट घेतला, गाडी पार्किंग केली आणि आलो पुढे दर्शनाला। हे मंदिरचं बाहेरचं डिझाईन बघा कसलं भारी दिसते। आत गेला का नाही श्री हुंबू जैन मठ यांचं हे मंदिर आहे। दर्शनाला इथं समोरात थांबलोय। जर तुम्हाला स्वइच्छेनं देवीच्या पूजे साहित्य घ्यायचं असेल तर फक्त 200 रुपये भरून तुम्हाला पूजेचे साहित्य देतात। आमचं नशीब एवढं भारी होतं की आम्हाला देवीच्या गाभाऱ्याच्या समोर बसायला जागा मिळाली, कारण नुकताच पूजा चालू होती आणि पूजा चालू झाल्यावर आम्हाला आरती पण जवळून बघायला मिळणार होती। जर तुम्हाला देवीचं लाईव्ह दर्शन आणि लाईव्ह आरती करायचं असेल तर यांचं फेसबुकचा QR कोड दिलाय बघा, ह्याला स्कॅन करून तुम्ही रोज लाईव्ह आरती आणि लाईव्ह दर्शन करू शकताय। मग असं पुजाऱ्यांकडून आरती घेतली आणि देवीचा आशीर्वाद घेतला बघा। मग बाहेरून आम्ही मंदिराची प्रदक्षिणा करूया म्हटलं। या मंदिराचा इतिहास बघितला तर हे मंदिर संताराव राजवंशाच्या काळात बांधलं गेलं होतं। त्यांचं जे संस्थापक होतं जे राजा जिनदत्त राय यांनी इसवी सन 700 ते 750च्या दरम्यान बांधलं होतं। म्हणजेच हे मंदिर सुमारे 1200 ते 1300 वर्षांपूर्वीचं मंदिर आहे। म्हणजे तुम्ही इथली मंदिराची डिझाईन आणि वास्तुकला बघितला की तुम्हाला हम्पी दामी सारखंच हे मंदिर वाटणार। मंदिराच्या पुढेच एक पाण्याचा आड आहे, तिथं लोकांनी स्वइच्छेनं पैसे पण टाकतात तर इच्छा पूर्ण झाली असेल तर। मंदिराच्या बाहेर आल्यावर ह्या गायी दादांच्या मागे लागल्या। मग दादांनी केळी घेतली आणि यांना खाऊ घातली। म्हटलं जनावरांना दिलेलं कधी कमी पडत नाही। मंदिराच्याच पुढे आल्यावर एक तळं होतं, ते तळं बघायला जाऊया म्हटलं आता, आणि गेलो पुढच्या मार्गाला। कसं आहे वारुळ। आता आम्ही आलो इथं मध्ये एक तलाव लागलाय। तुषार साहेब आहेत, तो तलाव आहे, मस्त तलाव आहे, एक नंबर आहे, विशाळ आहे। आमचं हे 35 बकरी खाणार विजू मालक। त्यानंतर बाकीचे दगड उडकायला गेल्यात, तुम्ही बघू शकताय। शेख साहेब आहेत बघा, यावं लागतंय दगड मारायला। असं 1 2 दोनच झाल्यात।
ते साहेब दगड उडका लागला. पुढं आल्यावर विजू साहेब म्हटलं मला भुका लागल्यात. मग घेतलं दुकानावर साईडला आणि घेतली बघा केळं. ही युनिक भांडी बघा, ही फक्त तुम्हाला इथं कर्नाटकात बघायला मिळतात. नुकताच नवरात्र चालू होणार होता, मग या देवीचा बोर्ड बघितला आणि दर्शन घेऊन गेलो पुढच्या. रिटर्न येतेवेळी बेळगावजवळ आल्यावर एक आर्मीची गाडी दिसली. म्हणलं यांच्या सेवेसाठी आपल्याला एक सल्यूट बनतोयच म्हणले. बेळगावला आलोय आणि कुंदा घेतला नाही असं कधी झाले बाई. तोपर्यंत रात्र झाली होती. आलो एका हॉटेलला, मस्तपैकी शाकाहारी खरडा भाकर आणि शेवगा फ्राय घेतला. मनसोक्त खाल्लो आणि निघालो बघा आपापल्या घरी. जर आमची ही रोड ट्रिप आणि माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.